तर भावांनो, आजचा जो विषय होता तो पीओपी वायरिंगचा. आणि हा आमचा दोस्त म्हणला की आज तुला नाश्ता देतो. चलगडीनं ताजदार पत्र आणला त्यानं. भावानं मारला युटर्न. म्हणला भाऊ तुला काय पण होऊ दे, मी तुला शब्द दिलोय का नाही देणार. तर म्हणला चला आपण हातकड्यानं जाऊया. 30 रुपयाच्या वडासाठी भावानं 100 रुपये खर्च केला. तर भावांनो, ह्यो जो बोगदा आहे का नाही, ह्यो कुठल्या एरियातला आहे तुम्ही भावानं कमेंट करून सांगा. आमच्या भावाचं काम कसं आहे माहितीये काय, चारनाची कोंबडी असू द्या पण बारनाचाच मसाला घालणार. तर बोलत बोलत आलो बघा हातकलंडीत. त्यात आली आडवी आपली लाल परी. लाल परीला टाटा करून आलो बघा इथं अवंती वड्यासमोर. हात्याऱ्याची पिशवी होती का नाही ती पण संगडच घेऊन गेलतो. त्यात मटेरियल पण संगडच होतं. आत येऊन बघतोय तर एवढी गर्दी होती का नाही, आम्हाला इथं बसायला जागाच नव्हती. तरी म्हणलं काय विषय नाही, एवढा लांब आले म्हणलं आता वडा खायला लागतंय. मी म्हणलं आता उभारून खायला लागे ना, पण खायचंच आपण. इथं लगेच वडा कांदा भजी असलो भारी तळ बघून तोंडालाच पाणी आलं. लगेच ऑर्डर आली वड्याची. दिसलं आपण गप बसतोय. मेन विषय होता म्हणजे का नाही, आता ह्यो बघायला का नाही पीओपीचा ह्यो होता. त्यासाठी लागणार होतं 1 इंची पाईप, 1.5 mm वायर, 2.5 mm वायर, 4 mm वायर, 1 स्क्वेअर mm वायर, पीव्हीसी 1 इंची जंक्शन. साठी तर सिलिंग तर मारून घेतलेलं. मग चला लागली आता वायरिंग पण करून घेऊया म्हटलं. या भावाचं गणित काय कळत नाही, भाऊ सारखं वायरिंग का अडकवतोय. असं भावानं रोज केल्यावर कामाचं नुकसानच घेऊ. शेवटला मलाच खाली येऊन काढायला लागलं वायरी सगळ्या. आमच्या साईडवर पीयू बोला बघा, कामासाठी आला नाही तर निवांत बसलाय मोबाईल बघत. चला तर लागलीच वायरिंगला सुरुवात करूया म्हटलं. भावानो, जाता आता लाईक करायला विसरू नका.